नमस्कार. आजचा विषय खूप आगळा वेगळा आहे. आजच्या विषयाचे टायटल आहे अशी कोणती करिअर क्षेत्र आहेत जिथे फक्त महिला काम करतात. हा विषयच वेगळा आहे. महिलाच फक्त काम करतात अशी कार्यक्षेत्र कोणती. तसं म्हणलं तर जेंडर बायस असू नये, महिला आणि पुरुष असं करू नये. पूर्वीचा काळ असा होता की फक्त पुरुष काम करतात अशी कार्यक्षेत्र कोणती ही आपल्याला चर्चा करण्याचा विषय होता. आता आपण असं म्हणू शकतो की फक्त महिला काम करतात, कारण महिलांनी तर पुरुषांच्या ऑलमोस्ट सगळ्या कार्यक्षेत्रांमध्ये एक प्रकारे मोठी आघाडी घेतलेली आहे. मग अशी कोणती कार्यक्षेत्र आहेत की जिथं फक्त महिलाच काम करतात. आपल्याला कल्पना आहे की एक बायोलॉजिकल रचना म्हणून आपण हे म्हणू शकतो की आई हे कार्यक्षेत्र असं आहे की जिथं फक्त ती महिलाच असते. परंतु हा झाला एक जीवनविषयक एका रुटीन कामाचा भाग. पण कार्यक्षेत्र म्हणून आपण ज्याला म्हणू, म्हणजे हे तर आपण मान्यच करतो की आई हे सर्वश्रेष्ठ काम आहे. आतापर्यंत जगामध्ये सर्वश्रेष्ठ कामांच्या यादीमध्ये समाविष्ट नाही, परंतु सगळ्यात मोठं कार्य जे नोबल पर्पज आहे, ह्युमन लाईफसाठीचं सगळ्यात मोठं पर्पज आहे, ते म्हणजे आई म्हणून काम. ते आपण या यादीमध्ये घेतलेलं नाहीये. पण सुरुवात आपण तिथून करतो की जसं आईला रिप्लेसमेंट नाही, महिला हे काम करू शकतात आणि त्याला रिप्लेसमेंट नाही असं म्हटलं जातं. पुरुष देखील त्यातल्या काही गोष्टी नक्की करतात, परंतु त्याला रिप्लेसमेंट नाही, म्हणजे ते फक्त महिलाच काम करतात. या अनुषंगाने आपण आजचा हा विषय हाताळणार आहोत. कोणती कार्यक्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त महिलाच काम करतात. मला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ ऐकण्याच्या पूर्वी देखील कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला हरकत नाही की तुम्हाला कोणती क्षेत्र आत्ता आठवत आहेत की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त महिलाच काम करतात. उलट जर पाहायचं झालं, जरासं आपण विषयाला हात घालण्याच्या आधी आपण पाहायचं झालं तर अशी जी क्षेत्र होती की जिथं फक्त पुरुष काम करायचे, तिथे ज्या महिला आल्यात, म्हणजे पेट्रोल पंपावरती आपल्याला पेट्रोल भरताना फक्त पुरुष दिसायचे, तिथं आता महिला पण आलेल्या दिसतात. बसमध्ये कंडक्टर हा पुरुषच असायचा, तिथे महिला आलेल्या आहेत. आजचा हा विषय नाहीये, विषय वेगळा आहे, परंतु मी आधी सुरुवातीला वेगळा पॉईंट मांडून ठेवतो, म्हणजे त्याचा रिव्हर्स ऍप्लिकेशन. ड्रायव्हर म्हणून आपण पुरुषच पाहत होतो, तिथे देखील महिला आलेल्या आहेत. पोलिसांमध्ये तर तो बदल खूप वर्षांपूर्वी झालेला आहे, म्हणजे तिथे पोलीस पुरुषांच्या ऐवजी आता महिला आलेल्या आहेत. अगदी सगळ्याच कार्यक्षेत्रांमध्ये, म्हणजे फक्त एखादं क्षेत्र सोडलं की मायनिंग सेक्टरमध्ये महिला काम करू शकत नाहीत, खाणकामामध्ये अगदी तळात जाऊन काम करणं हे अवॉइड केलेलं आहे. असं जर एखादं क्षेत्र जर सोडलं तर आता सगळ्या क्षेत्रात महिलांनी एक प्रकारची मोठी आघाडी घेतलेली आहे. मग अशी कोणती कार्यक्षेत्र आहेत की जिथं पुरुष गेलेले नाहीत. हा आजचा आपला विषय आहे. पुरुष त्या ठिकाणी काम करू शकत नाहीत किंवा गेलेले नाहीत, किंवा असतील तर एकदम नाममात्र आहेत, अशी कार्यक्षेत्र आता आपण पाहू. निश्चितपणे अशी कार्यक्षेत्र आहेत. तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकली असतील तर ती मला हा व्हिडिओ झाल्यानंतर वाचायला आवडतील, इतरांना वाचायला आवडतील. माझ्याकडून काही राहिली असतील तर ती पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये आपण ऍडजस्ट करू. परंतु महिलाच फक्त काम करतात अशी कार्यक्षेत्र कोणती, सुरुवात करूयात आपण या विषयाला. तर पहिलं कार्यक्षेत्र आहे ते म्हणजे आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका. ग्रामीण भागामध्ये खास करून गरोदर माता असेल आणि लहान बाळ असेल तर यांच्यासाठी काम करणाऱ्या ज्या सेविका आहेत त्या आशा वर्कर्स म्हणून आपल्याला परिचित आहेत. या ठिकाणी पुरुषांची नियुक्ती होत नसते. या ठिकाणी महिलाच जास्त संयुक्तिक असतात आणि त्यात ते उत्तमपणे काम करत असतात. त्यामुळं आशा वर्कर्स हे कार्यक्षेत्र असं आहे की ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त महिलाच काम करताना दिसतात. दुसरं कार्यक्षेत्र आहे, तिथे मात्र थोडा अपवाद आहे, परंतु तो अगदी थोडा आहे. स्टॅटिस्टिकली जर बोलायचं झालं तर तो नगण्य. तो कार्यक्षेत्राचा भाग म्हणजे नर्सिंग. जेव्हा आपण भारताबद्दलचं नर्सिंग क्षेत्र म्हणू तेव्हा लक्षात येईल की ऑलमोस्ट महिलाच त्याच्यामध्ये काम करताना दिसतात. पुरुष नर्स पण आहेत, परंतु महिलांचं कार्यक्षेत्रामध्ये याच्यामध्ये प्राबल्य आहे. खास करून स्त्रीरोग विभाग जर असेल, गायनोकॉलॉजी डिपार्टमेंट असेल किंवा लहान मुलांचा विभाग जर असेल तर या ठिकाणी काम करणाऱ्या नर्सेस मात्र फक्त आणि फक्त महिला असतात. म्हणजे गायनॉलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये जर आपण पाहिलं तर गायनॅकमध्ये महिला नर्सेस आपल्याला पाहायला मिळतील, ज्या ठिकाणी पुरुषांची नियुक्ती होणं कदापि शक्य नाही. नर्सिंगमध्ये प्रामुख्याने महिला काम करताना दिसत आहेत. तिसरं कार्यक्षेत्र आहे ज्या ठिकाणी आपल्याला पुरुष काम करताना दिसत नाहीत, ते म्हणजे प्री प्रायमरी स्कूल, म्हणजेच बालवाडी अंगणवाडीमध्ये खास करून शिकवणाऱ्या ज्या शिक्षिका आहेत त्या लहान मुलांच्या मानसिकतेप्रमाणे
त्यांना शिकवत असतात. प्रसंगी त्या नाचून दाखवतात, गाऊन दाखवतात आणि लहान मूल रडायला लागल्यानंतर त्याला ते रडू नये यासाठी सुद्धा त्याची समजूत काढतात. गरज पडली तर त्या मावशी म्हणून देखील काम करू शकतात. म्हणजे लहान बाळाची स्वच्छतेची सुद्धा जबाबदारी त्या महिला घेत असतात. त्यामुळे बालवाडी शिक्षिका, प्री प्रायमरी टीचर्स या बहुतांशीपणे या महिलाच आहेत, त्या महिलाच असतात. आपण हा बहुतांशी शब्द प्री प्रायमरी टीचरसाठी वापरू शकतो. जेव्हा आपण जिल्हा परिषदचे शिक्षक पाहतो किंवा प्रायमरीचे टीचर्स पाहतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला आहेत, परंतु पुरुष देखील आहेत. परंतु प्री प्रायमरीला म्हणजे पूर्व प्राथमिकसाठी मात्र आपल्याला फक्त महिला काम करताना दिसतात. त्यानंतर भारतामध्ये किंवा खास करून महाराष्ट्रामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात काम जे चालतं त्याच्यामध्ये स्वयंसहायता गट म्हणजेच बचत गट, महिला बचत गट आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी असलेले एक प्रकारे महिलांसाठीचे उपक्रम असतील, आर्थिक नियोजन असेल, स्वयंरोजगार असेल, महिलांना स्वावलंबी बनवणं असेल, एक सबला महिलांसाठीचं काम असेल, या सगळ्या कामांमध्ये आपण पाहतो की महिला बचत गट या विषयामध्ये काम करणाऱ्यांमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला महिला दिसतात. यांना मदत करणारे पुरुष असू शकतात, परंतु महिला बचत गटामध्ये फक्त महिलाच असतात. आता मी जे कार्यक्षेत्र सांगणार आहे त्या ठिकाणी परदेशांमध्ये काही ठिकाणी किंवा भारतात अगदी मोजक्या ठिकाणी पुरुष आलेले आहेत, परंतु जे सौंदर्य प्रसाधन किंवा ब्युटी पार्लर हा जो व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये महिलांच्या संदर्भातलं जे ब्युटी पार्लरचं काम आहे त्यामध्ये खास करून महिला काम करताना दिसतात. जसे प्रत्येक गोष्टीला एखादी अपवादाची गोष्ट असते तशी पुरुष अगदी नगण्य संख्येने त्याच्यात काम करताना दिसतील. पण जिथे ब्युटिफिकेशन, सौंदर्य प्रसाधन, महिलांची रंगभूषा, वेशभूषा यामध्ये काम जे चालतं, मेकअपचं जे काम चालतं, या ठिकाणी महिलांसाठी जे काम होत असतं, खास करून मेहंदी काढण्याचं काम असेल, त्यांना ब्युटी पार्लरचं काम असेल, फेशियलचं काम असेल, या ठिकाणी फक्त आणि फक्त महिला काम करताना दिसतात. अपवादात्मकच फक्त पुरुष दिसतील. न्यू बॉर्न बेबी केअर नावाचा जो व्यवसाय आहे ज्यामध्ये लहान बाळ म्हणजे शिशु आपण ज्याला म्हणतो तिथे काम करणाऱ्यांमध्ये सुद्धा आपल्याला फक्त महिला दिसतील, कारण महिलाच ते काम उत्तमपणे करू शकतात. इथे देखील पुरुष मंडळी काम करताना आपल्याला दिसत नाहीत. अजून एक काम आहे ज्या ठिकाणी एखादा गुन्हा घडला असेल किंवा एखाद्या महिलेवरती काही वाईट प्रसंग आला असेल तर या केसमध्ये तिथे जे काम करणाऱ्या महिला असतील, तिथे खास करून पोलीस असतील त्या संदर्भातले किंवा त्या संदर्भामध्ये काउन्सिलर असतील, या मंडळीमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला महिला दिसतात. कायदेशीर दृष्ट्या किंवा महिलेच्या मानसिकतेच्या दृष्टीने तिथं फक्त महिलेनेच काम करणं योग्य आहे अशी परिस्थिती असते. आणि म्हणून आपण पाहतो की काही विशिष्ट आंदोलनांमध्ये जेव्हा महिला त्याच्यामध्ये आघाडीवर असतात तेव्हा तिथे महिला पोलीस काम करताना दिसतात. आणि जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा सांत्वन करण्यासाठी, समजूत काढण्यासाठी, मानसिक आधार देण्यासाठी आणि पुढचा काही एखादा त्याच्यामध्ये क्ल्यू मिळतोय का हे काम जे असतं ते सायकोलॉजिस्टचं काम सुद्धा फक्त महिला करताना दिसतात. त्यामुळे या काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये जी मोजकीच क्षेत्र आहेत, ज्या मोजक्या क्षेत्रांमध्ये पुरुषांचं प्रमाण अगदी नगण्य असं आहे, काही ठिकाणी तर ते अजिबात नाही. जसं आपण म्हटलं की प्रसूतिगृहामध्ये महिलाच फक्त काम करताना आपल्याला दिसतील, त्या न्यूबॉर्नच्या केसमध्ये तिथं महिला आपल्याला काम करताना दिसतील. काही रंगभूषा, वेशभूषा, ब्युटी या क्षेत्रांमध्ये फक्त आपल्याला महिला काम करताना दिसतील. तसं म्हटलं तर महिलांच्या कुकिंग नावाच्या गोष्टीमध्ये पुरुषांनी एंट्री केलेली आहे, परंतु अजूनही काही क्षेत्र अशी आहेत की ज्याच्यामध्ये तिथे आपण महिलांचं प्राबल्य किंवा 99% महिला काम करतात असं दिसतं. सो आजचा हा विषय होता की कोणत्या करिअर्समध्ये फक्त आणि फक्त महिला काम करताना दिसतात, तो विषय आपण या ठिकाणी मांडलाय. निश्चितपणे तुमच्या मतांचा आदर केला जाईल. अजून काही कार्यक्षेत्र जर तुम्हाला आठवत असतील किंवा माहिती असतील, काही भूभागांमध्ये किंवा काही जॉग्राफिकल लोकेशन्सला काही कामं, जशी की काही ठिकाणी काही धार्मिक विधी ह्या फक्त महिलाच करतात, तर अशा पद्धतीचं काही असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. वेगळा विषय होता, वेगळ्या पद्धतीने आपण मांडलाय. धन्यवाद.